नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत आंब्यापासून तयार होणारे 3 पदार्थ. हे तिन्ही पदार्थ गोडाचे आहेत आणि चवीला सुद्धा अप्रतिम आहेत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आपण सुरुवातीला बनवूयात आंब्याची पुरणपोळी. आंबे घ्यायचे, आंबे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर पुसून घ्यायचे. त्यानंतर आंबा चिरून त्याच्यामधला आंब्याचा गर चमच्याने काढून घ्यायचा आणि हे नंतर मिक्सरला वाटून त्याचा पल्प काढून घ्यायचा. एक बाऊल आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे. बाऊलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैद्याचं पीठ घेऊन चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि चिमूटभर हळद घालायची आणि हे पीठ मऊसर भिजवून घ्यायचं. पीठ भिजवल्यानंतर 10 ते 15 मिनटं तसंच झाकून ठेवायचं. आता आपण सारण बनवूयात. पॅनमध्ये 1 वाटी रवा घालून घेतला आहे. हा बारीक रवा आहे आणि हा आपल्याला हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. 2-3 चमचे मी तूप घातलं आहे. तुपामध्ये रवा चांगला भाजून घ्यायचा. रवा भाजला की त्याच्यामध्ये आंब्याचा पल्प काढलेला होता तो घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचं. पूर्ण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये साखर घालायची. साखरसुद्धा अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आपण आंब्याचा रस घातला आहे त्याच्यामुळे पाण्याची किंवा दुधाची अजिबात गरज नाही. साखर विरघळेपर्यंत छान परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता अगदी मऊसर असं हे आपलं सारण बनलेलं आहे. थोडं घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची आणि परत एकदा छान 1-2 मिनटं मिक्स करून घ्यायचं. बारीक रवा असल्यामुळे हा अगदी पटकन शिजतो. त्याच्यावरती झाकण ठेवायची सुद्धा गरज नाही. हे आपलं मस्त आंबा पोळीचं सारण बनून तयार झालेलं आहे. ह्याचे छान छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. पीठसुद्धा आपलं छान मऊ झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये एक गोळा घेऊन पुरणपोळी आपण जसं बनवतो तसंच हे बंद करून घ्यायचं आणि पीठ लावून पोळी लाटून घ्यायची. तवा गरम करायला ठेवला आहे. तर तव्याला थोडं तूप लावून घ्यायचं आणि ही आपली आंबापोळी तव्यावरती घालून घ्यायची. एक साईडने थोडी शेकली की पलटी करायची. दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगली शेकून घ्यायची आणि दोन्ही बाजूने तूप लावून छान आलटून पलटून ही आपल्याला पोळी शेकवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असं हे आपल्या पोळीला कलर आलेला आहे. अशा पद्धतीने सर्व पोळ्या बनवून घ्यायच्या. ह्या मस्त मऊ लुसलुशीत आंब्याच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही नक्की बनवून बघा. ह्या पोळ्या बनवायलाही सोप्या आहेत आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतात. ह्या पोळ्या आपण तुपाबरोबर किंवा आमरसबरोबर खाऊ शकतो. चला तर मग बनवूयात आपण आता दुसरी रेसिपी. आंबा नारळाची वडी. ही सुद्धा बनवायला अगदी सोपी आहे आणि पटकन बनते. फ्राय पॅनमध्ये तूप घालून घेतले. 2 चमचे तूप घालून घ्यायचं. तूप गरम झालं की त्याच्यामध्ये 2 वाटी ओल्या नारळाचा किस घालून घ्यायचा आणि तुपावरती चांगला परतून घ्यायचं. खोबरं तुपामध्ये छान परतून घेतलं की त्याच्यामध्ये
आंब्याचा रस घालून घ्यायचा. मी 1 बाऊल आंब्याचा रस घालून घेतला आहे. तोही खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर अर्धी वाटी साखर घातली आहे. तुम्ही आंबा जेवढा गोड किंवा आंबट आहे त्याप्रमाणे साखर घालू शकता. साखरसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. अगदी वितळेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर वेलची पावडर घालायची. हे सर्व साहित्य अगदी घट्टसर होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. आपले हे सर्व सारण छान घट्ट होते तोपर्यंत एक ताट घ्यायचा आणि ताटाला तूप लावून घ्यायचं. तुम्ही बघू शकता हे आंबावडीचं सारण अगदी घट्टसर झालेलं आहे. तर ते आपण तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि हे गरम गरम आहे तोपर्यंतच ताटामध्ये सगळीकडे पसरवायचं. हे आंबावडीचं सारण पसरवून झालं की त्याच्यामध्ये पिस्ता आणि बदामाचे काप घालून तेही व्यवस्थित पसरवून घ्यायचे आणि थंड झाल्यावरती याच्या वड्या पाडून घ्यायच्या. ह्या मस्त अशा आपल्या आंब्याच्या वड्या बनून तयार झालेल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही आंब्याच्या वड्या नक्की बनवून बघा. ह्या दिसायला जेवढ्या सुंदर दिसतात तेवढ्या चवीला सुद्धा अप्रतिम लागतात आणि बनवायला तर अगदी सोप्या आहेत. तर तुम्ही ह्या आंब्याच्या वड्या नक्की बनवून बघा. आता आपण बघूयात पुढची रेसिपी, आंब्याचे घारगे. हे आंब्याचे घारगे बनवायला अगदी सोपे आहेत आणि पटकन बनतात. चला तर मग रेसिपी बघूयात. 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आणि अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा. अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ घालून घ्यायचा. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आंब्याचा रस घालायचा. आंब्याच्या रसामध्ये जेवढं पीठ भिजवता येईल तेवढं भिजवायचं. लागलंच तरच पाणी घालायचं. गरज नसेल तर पाणी नाही घालायचं. आंब्याच्या रसात भिजवलात तरीही चालेल. पुरी बनवतो तेवढा छोटा गोळा घ्यायचा आणि याची पुरी लाटून घ्यायची. पुरी लाटून झाल्यानंतर दोन्ही बाजूने खसखस लावून घ्यायची आणि हे घारगे आपण तेलाचा हात लावूनच लाटून घ्यायचे आहेत. पीठ लावायचं नाही. पीठ लावलं तर तेलामध्ये घारगे तळू तेव्हा पिठामुळे तेल काळं होतं. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि गॅस मिडियम करायचा आणि घारगे तेलामध्ये सोडायचे. त्यानंतर आलटून पलटून दोन्ही बाजूने छान सोनेरी कलर येईपर्यंत हे घारगे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. हे आंब्याचे घारगे बनवायला अगदी सोपे आहेत आणि अगदी पटकन बनतात. जेवढे पटकन बनतात तेवढे चवीलासुद्धा अप्रतिम लागतात. तुम्ही नक्की बनवून बघा. आणि हे घारगे हवाबंद डब्यामध्ये ठेवले तर 8 ते 10 दिवस आरामात टिकतात. हे आपण प्रवासातही बनवून नेऊ शकतो किंवा चहाबरोबर वगैरे खायलासुद्धा हे छान लागतात. तर अशा प्रकारे मी हे सर्व घारगे तळून घेते. हे आपले मस्त आंब्याचे घारगे बनून तयार आहेत. आजच्या तिन्ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडतील आणि तुम्ही नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपले नवीन येणारे व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.